नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंढरपूर वारीचा इतिहास काय आहे तो। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकवू नये ही वारकऱ्यांची भावना असते। अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ। कधी एकदा पंढरीला जातो आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना त्यांच्या मनात साद घालत असते। वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला। घटना होती इसवी सन 1508 ते 1511 दरम्यानची। विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी म्हणजे सध्याचं नाव हम्पी येथे नेली। आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले। परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार। सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली। भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती। पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच। त्यांनी पुढाकार घेतला आणि दर मुक्काम करीत ते हम्पीस पोहोचले। एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती। दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली। भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू इथे आलास। तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील रे। चल माझ्या समवेत। दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला। बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला। महाराज बाहेर पडले। परिस्थिती पूर्ववत झाली। सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हारच गायब झालेला आहे। शोधाशोध सुरू झाली। राजाने फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला लगेच सुळावर चढवा। पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज संध्या स्नान करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला। चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झालं, परंतु चमत्कार झाला। कोरडीये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे। सुळाला पालवी फुटली। बातमी राजापर्यंत गेली। पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचं नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठा एवढं रूप धारण केलं व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले। दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले। पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली। दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला। वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या गजराने पंढरी दुमदुमली। वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले। पुष्पवृष्टी झाली। स्थानिकांनी सडा सारवण केलं। सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळलं। वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपलं मूळ रूप धारण केलं। पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा।
पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून श्री संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील. त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होत. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होत. दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले की 16 खांबांचा मंडप लागतो. त्यास 16 खांबी मंडप असं संबोधण्यात येतं. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारा त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सवही साजरा करण्यात येतो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचं दर्शन आपणास पंढरीत होत आहे. म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता हंपीची वारी करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो आपल्याला गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य धन्य ते संत भानुदास आणि धन्य ती त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत. आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केलं होतं त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही पंढरीच्या वारीची अद्भुत माहिती? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.